बाबा काय झालं इकडे आला सडनली बोलायचं म्हणाला आणि हिला का घेऊन आला? एक्सक्यूज मी? मी सांगते, मला स्वतःचं पार्लर चालू करायचं, स्वतःचा बिझनेस काढायचा आहे मला. काय काय बोललीस? अरे कालपासून हेच खोळ घेऊन बसली आहे ती. बाबा सतत काय तुम्ही असं खूळ खूळ म्हणताय? अरे आपल्या घरातली एक तरुण मुलगी काहीतरी करू बघतीये, तिला प्रोत्साहन द्यायचं सोडून तुम्ही तिचे पाय खेचताय. कालपासून बघतेय मी, तुम्ही असंच बोलताय. एक मिनिट शिल्पी, मयुरीला काय बोलायचंय ते ऐकून घेऊया अगोदर. काय ऐकायचंय? मूर्खासारखी बडबडते ती. आता अभ्यास आणि कॉलेज सोडून हे सगळं करणार आहे? बाबा अभ्यास कुठे सोडलाय मी? अभ्यास तर सुरूच आहे माझा, पण त्यासोबत मला माझ्या पायावर उभं राहायचं. अगं मग राहा ना पायावर उभी, पण अगोदर शिक्षण पूर्ण कर. मग खूप उशीर होईल आई. कारण कसं आहे माहितीये, ज्या बायका आपल्या पायावर उभ्या आहेत ना, त्यांना इथे खूप महत्व दिलं जातं, त्यांचंच सगळं ऐकलं जातं, बाकीच्यांना किंमत शून्य. अगदी बरोबर आहे. म्हणजे माझा स्वतःचाही हाच खरं तर एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे मयुरी, मला असं स्पष्टपणे वाटतं की तुला हे महत्व मिळालं पाहिजे. शिल्पी मयुरीचे आई वडील आहेत, त्यांच्याशी तिला बोलू दे. एक मिनिट, पण मीही तिची आत्या आहे. माझं आणि तिचं सुद्धा काहीतरी नातं आहे. मला वाटतं तिच्याबद्दल काहीतरी प्रेम, आपुलकी, आस्था वाटतं मला हे सगळं. त्यामुळे मला असं वाटतं की वहिनीच्या सक्सेसचा फायदा मयुरीला सुद्धा व्हायला पाहिजे. पण मयुरी जे काय म्हणते ना ते सोपं नाहीये. पार्लर उघडणं, बिझनेस करणं सोपं आहे का? हो बरोबर आहे, पण एखादा एस्टॅब्लिश ब्रँड पुढे नेणं तितकं कठीणही नाहीये दादा. आणि अश्विनी ब्युटी पार्लर हा एक वेल नोन ब्रँड आहे. तू काय बोलतेस तुला तरी कळतंय का? मी काय बोलते ते मला बरोबर कळतंय. तू काय बोलतोयस ते तुला कळतंय का? अरे त वरून ताकभात समज ना दादा. हे कळत नाहीये ना तुला, म्हणून तुझ्या बिझनेस मध्ये एवढे इश्यूज होत आहेत. शिल्पी चिल चिल, एवढं का पॉझिटिव्ह होतीस त्याच्याबद्दल? एक मिनिट, मी काही नवीन पार्लर काढणार नाहीये. मी अश्विनी ब्युटी पार्लरची नवीन ब्रँड चालू करणार आहे. कारण अश्विनी ब्युटी पार्लर मोठं होण्यामागे सगळ्यात मोठा वाटा माझा आहे. मग मी नवीन सुरुवात का करू ना? तुला जर पार्लर मध्ये काम करायची इतकी इच्छा असेल ना तर इकडे ये आणि तुझ्या आईला मदत कर. नो वेज, आई सोबत काम नाही करू शकत मी. कारण आईच्या पार्लर मध्ये आई बॉस असते आणि मला कोणाच्या हाताखाली काम करायचं नाही. पण मयुरी, तुला या सगळ्या गोष्टींचा अनुभव तरी आहे का? इंटरनेट. आई जर सोशल मीडिया क्वीन होऊ शकते तर इंटरनेट वरून माहिती काढून मी एवढं तर करू शकते ना. आणि जागेचं काय करणारच? सध्या घरीच चालू करेन. घरातलं एखादा सेक्शन घेऊन सुरू करेन. पुढचं पुढे बघू. कुठल्या घरात? वाघमारे घर, जिथे मी राहते. हो, आणि त्या घराच्या ओनरला सुद्धा या प्रस्तावाशी काहीच प्रॉब्लेम नाहीये. हो, या प्रस्तावाला मी तयार आहे. माझं डोकं भडमडतंय. काय चाललंय बाबा हे सगळं? मी माझ्या आई बाबांशी बोलल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये अशी तुमची इच्छा होती ना आजोबा? आता ती पूर्ण झाली असेल तर आपण निघूया. हो दादा, तुझी मुलगी काहीतरी करायचं म्हणते, तिला निदान आशीर्वाद तरी दे. ती जर चांगल्या इंटेन्शननी काही करत असेल ना तर माझे आशीर्वाद तिच्या मागे सदैव आहे. एनिवे, आपली मीटिंग संपली आहे असं मी गृहीत धरते आता आणि निघते ऑफिसला, कारण मला खूप काम आहे. चल ग मयू. थांब. चल ग मयू. मयुरी, तू इकडेच थांब. तू जा ग. मग मी पण थांबते. तू जा. मयुरी, हिच्या नादी लागू नकोस, समजलं? तुझ्या आईची मुलगी कमी आणि शिल्पीची भाची जास्त बोलत होती आज. अहो ऐका ना, तिचा ह्या सगळ्यात आनंद आहे ना, करू देत मग तिला. आजोबा मी बाहेर थांबते. अश्विनी, श्रेयस, मला माहिती आहे मयुरी जे पाऊल उचलते ते बालिशपणाचं आहे. अगं हे वयच असतं विचित्र. या वयात तिला जर विरोध केला तर ती चुकीचं पाऊल उचलू शकते. म्हणून तिच्या कलेनं घेणं गरजेचं वाटतं मला.
आणि ती जे काही करेल ती माझ्या नजरेपुढेच करेल ना, म्हणून मी सपोर्ट करतोय. येतो मी. काळजी घ्या बाबा. मयुरीचं काय चाललंय मला कळत नाही. काय खूळ डोक्यात गेलंय तिच्या आता. पण आपल्याकडे पर्याय काय ग? काहीच पर्याय नाही. जास्त विचार करायचा नाही. मग नका ना करू विचार. मीच तुला सांगितलं होतं, आपल्या संस्कारांवर जरा विश्वास ठेव. आणि ते दुसरंच चाललंय. त्या शिल्पीचा प्रभाव पडतोय मयुरीवर. आता हे सगळं कसं थांबवायचं ना तेच कळत नाही मला. हे बघा, तुम्ही आधी जरा ना शांत व्हा. तिला असं वाटतंय ना की चार चौघांमध्ये तिला आदर मिळायला हवा. मग पालक म्हणून आपणच तिला ही मदत करायला हवी ना. आणि जर असं सगळं करून तिला यश मिळालं तर चांगलंच आहे, पण जर नाही मिळालं तर एक अनुभव तिच्या गाठीशी राहील ना. हे तू बोलतेस अश्विनी? आता नुकतंच ते प्रतीकचं प्रकरण झालं तेव्हा इतकी टोकाची भूमिका घेतली आणि आता असं बोलतेस? हो, कारण मला तिला ह्या गोष्टीसाठी अडवायचं नाहीये. ती पार्लरच्या कामात बिझी राहिली तर कदाचित बाकी सगळ्या गोष्टींचा तिला विसर पडेल. ते ठीक आहे का, पण पार्लर काढणं ते चालवणं सोपी गोष्ट आहे का? तुझे कस्टमर्स येतात, त्यांच्या स्किनशी खेळत असतो आपण. त्यांची त्वचा आपल्या हातात असते. इट्स अ रिस्की बिझनेस. तुम्ही बोलताय ते बरोबर आहे, पण ह्या सगळ्यामध्ये आपण तिच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे ना. तिच्याकडनं काही चूक होऊ नये म्हणून आपण सांभाळलं पाहिजे. आणि हे सगळं आपण दोघं नाही करणार तर कोण करणार? गेली 20 वर्ष तू खपत आली आहेस. कोणासाठी? माझ्यासाठी, या परिवारासाठी, या मयुरीसाठी. आज ती ज्या स्टेजला आहे ना ती तुझ्यामुळे. आणि आज पटकन बोलून गेली की तू तुझ्या पायावर उभी राहिलीस, हे पार्लर उभं केलंस हे तिच्यामुळे. ती श्रेय घेते याचं. तुझ्याबरोबर कॉम्पिटिशन करणारी काय मिळणार आहे हिला? स्वतःच्या आईबरोबर कॉम्पिटिशन करू? सांग मला. ऐका ना, तुम्हीच म्हणाला होतात ना वेळ आल्यावर मयू आपल्याकडे परत येईल म्हणून. नका ना काळजी करू. हो जाएगा रे सब. खरंच. विक्रम, दादा तुम्ही याल का जरा? मला बोलायचंय सरांशी. विक्रम, मी खूप खुश आहे आज. खूप आनंदात आहे मी. फायनली अश्विनी वाघमारेकडून मी तिची सपोर्ट सिस्टम कायमची काढून घेतलेली आहे. याच्यात मी सक्सेसफुल झाली आणि मला इतका आनंद होतोय, इतकं कमाल फील होतंय माहितीये. खूप आनंदात आहे मी, खूप जास्त. तिचा चेहरा ना माझ्या डोळ्यासमोरून हलतच नाहीये रे. असं कधी होईल का शिल्पी की तू माझ्याकडे आलीस, माझ्या गळ्यात पडलीस आणि मला म्हणालीस विक्रम आज असं घडलं म्हणून मी आज खूप खुश आहे, किंवा मला हे काम मिळालं, किंवा माझं हे काम झालं म्हणून मी खुश आहे, की नेहमी तू कोणाचं तरी वाईट झालंय हे सांगतच तुझा आनंद सेलिब्रेट करणार आहेस? आणि तू ही बोरिंग लेक्चर्स देणं मला कधी बंद करणार आहेस ते सांग बरं. मी उगीच लेक्चर देत नाहीये शिल्पी तुला. एनिवे व्हॉटएव्हर, मला ना आता फक्त हे बघायचंय की पुढे काय होतंय. या दोघी मायलेकींमध्ये मस्त कॉम्पिटिशन लावून दिलेली आहे. या दोघींमध्ये इथं जिंकतंय कोण हे बघायला खूप मजा येणार आहे. या मायलेकींना वेगळं करण्यात तर मी सक्सेसफुल झालीच आहे, पण आता एकच काळजी घ्यायची आहे, त्या दोघी एकत्र येऊ नयेत यासाठी. आई आणि मुलीमधली ही दरी कायम अशीच टिकून राहिली पाहिजे. वॅक्सचा डबा घेतला ना का आपण? अगो आपण स्ट्रिप्स पण घेतल्यात आणि स्पॅच्युला पण घेतलाय. ही कीर्ती अगो पेडिक्युअरचा डब्बाच राहिला. अशी लिस्ट काढत बसलो ना तर खूप साऱ्या गोष्टी निघतील. हळूहळू आपल्याला जमवावं लागेल. प्रतीक असता तर किती सोपं झालं असतं ग. का नाहीये तो माझ्या सोबत? तो असता तर तू पार्लर काढलं असतंस का?
काय होऊन बसलंय ग सगळं. प्रतीकला मिस करते ग खूप. आई इतकं दृष्ट का वागली माझ्यासोबत. आपण काय ठरवलंय? रडायचं नाही, फाईट करायचं. आईला मी आता दाखवून देणारच ती किती चुकीची आहे आणि मी किती सक्सेसफुल होऊ शकते ते. मला माहिती आहे ग, मयू खूप रागात आहे आणि स्वतःच्या साईला कमीपणा दाखवण्यासाठी ती हे सगळं करते. एखादी गोष्ट आपण स्वतःसाठी न करता दुसऱ्यांचे पाय खेचण्यासाठी करतो ना, तेव्हा त्या गोष्टीमध्ये यश कधीच मिळत नाही. सारख्या चुका होतात, भरकटायला होतं. पण प्लीज ग, माझ्या मयूच्या बाबतीत असं काही नको आहे. तू जसा माझ्या पाठीशी कायम उभा असतोस ना, तसा तिच्याही पाठीशी कायम उभा राहा. तिला जे कमवायचंय ते कमवण्यासाठी शांत डोकं आणि सारासार विचार ह्या दोन्ही गोष्टी लागतात. हे माहिती आहे मला, म्हणूनच सांगते. जशी मला मदत करतो ना, तशीच तिलाही मदत कर. माझ्या मयूचं रक्षण कर. ओ 4 BHK. अगं मयुरी, काय बघतेस तू? हेअरस्टाईलचे व्हिडिओ बघते. अगं पण नुसते व्हिडिओ बघून त्याचा काय उपयोग आहे? आपण जे बघतोय ना ते ट्राय करायला नको का? काकू, ते ट्राय करायला ना तो पुतळा लागतो, तो नाहीये माझ्याकडे, म्हणून आता फक्त व्हिडिओज बघते. ओ अगं, हा काय ठेवलाय पुतळा? कुठे? अगं आपल्या 4 BHK. हा, फरक इतकाच आहे की पुतळे हे शांत असतात आणि ह्यांची टकळी तर थांबतच नाही ना. हो सावंत चप्पल हाऊस, काय आणि किती बोलता ना त्याचं जरा भान ठेवा. ठेवते हो, पण जेव्हा मयुरी तुमची हेअरस्टाईल करेल ना तेव्हा मान हलवू नका. हा, सरळ ठेवा. हो की नाही ग मयुरी? हो. आजी ये ना, तू बस ना प्लीज, मी तुझी हेअरस्टाईल करते छानपैकी. त्या काही बोलतील आणि तू त्यांचंच. अगं आजी, मला मदत होईल, मी हेअरस्टाईल छान करून देते बघ, तुला मस्त वाटेल, आवडेल. प्लीज ये ना आजी, बस ना इथे. येस, आलेच आम्ही, आलेच. छान छान दिसते, मस्त दिसते. मयू काय करतेस? आधी मला आरसा दाखव बघू, काय चाललंय तुझं ते. तुम्ही दोघी अशा माझ्याकडे बघून हसताय का? मयू काय केलेस तू? जा आधी आरसा घेऊन ये, मला बघायचंय. आजी 1 मिनिट थांब, मी ना लगेच हेअरस्टाईल चेंज करते, मग तू बघ आरशात. मयुरी आरसा घेऊन ये. आणते. आजी प्लीज ओरडू नकोसा मला. काय हे सावंत काकू, ती एक लहान आहे, तिला कळत नाही, पण तुम्हाला कळत नाही. मग काय अवतार करून ठेवलाय समाजा? नशीब तुमची हेअरस्टाईल करत होती, हेअर कटचा सराव करत असती तर. मयुरी, पण सोडू नको हं त्यांना, रोज असा सराव करत राहा, एक दिवस तुला जमेलच बघ. हो, हळूहळू येईल मला. उद्या ना तुमच्यावर ट्राय करते. हा, हे बघ, अगं दूध ठेवलंय ना ते करपलं. आले आले मी. मयुरी,
हे असं नुसतं बघून करता आलं असतं ना तर सगळ्यांनीच केलं असतं. काही करायला तू काही अश्विनी नाहीयेस. त्यासाठी सराव लागतो आणि त्याही पेक्षा जास्त चिकाटी लागते. ही तर रागून गेली. मी आपल्या मनात आले ते बोलून गेले हो. आधीच पोरगी दुखावली होती आणि त्याच्यात मयू, अगं अशा लहान लहान गोष्टींवर नर्वस होशील तर तू तुझं पार्लर कसं ओपन करणार? हा? उज्ज्वलाच्या बोलण्यावरनं तू लक्ष देऊ नकोस. उज्ज्वला म्हणाली ना ते चुकीचंच होतं. तूही एका फटक्यात पटकन शिकू शकतेस. हो ना आजोबा. मग आजीला का कळत नाहीये हे? मी कॉलेजमध्ये प्रत्येक वेळी टॉप करत असते. मान्य आहे मला, पण बाळा कसं आहे माहिती आहे का, कॉलेजच्या पुस्तकांचा अभ्यास आणि व्यवहारिक ज्ञान यातनं खूप फरक असतो. अगं फक्त पुस्तकं वाचून किंवा व्हिडिओ बघून ते शिकता येत नाही त्याप्रमाणे, तर ते सरावावर अवलंबून असतं. प्रत्यक्ष शिक्षण घेणं म्हणजे प्रॅक्टिकल ज्ञान फार गरजेचं असतं बाळा. आणि तुझ्या आईनं तुला शिकवलं ना तर तू उत्तमरित्या शिकशील. ती कशाला शिकवेल? तिला ना फक्त नाहीच म्हणता येत प्रत्येक गोष्टीला. हे बघ, ती हो म्हणू की नाही म्हणू त्याला शिकायचं. आणि बाळा, आई जे म्हणते ना ते चांगल्यासाठी म्हणते. आणि कुठल्याही कामामध्ये आपल्या आई बाबांचा आशीर्वाद, त्यांचा पाठिंबा फार महत्वाचा असतो. आपण आईवर बाबांवर रागावलो, चिडलो तरी त्यांच्यापासून कधीच लांब जाऊ शकत नाही. आजोबा म्हणण्यापुरती फक्त ठीक आहे, प्रत्यक्षात ती कसे वागली बघितलंत ना. तिला ना काही पडलेलीच नाहीये माझी. तुझ्या आईशिवाय कुणालाही तुझं काही पडलेलं नाहीये, कळलं ना? अगं प्रचंड प्रेम करते तुझ्यावरती. तुझ्या आई बाबांनी आजपर्यंत तुला लाडा कौतुकात वाढवलं, सगळे हट्ट पूर्ण केले की नाही? मग मला सांग, तुझी आई एवढं प्रेम करते तर तिच्याशिवाय तुला उत्तमरित्या कोण शिकवणार? आताही तुम्ही तिचंच कौतुक करताय. कारण ती कौतुकास्पद वागते म्हणून. आणि तुलाही माहिती, त्याशिवाय का तुला तिच्यासारखं बनायचं आहे? तिच्यासारखं नाही आजोबा, तिच्यापेक्षा भारी. म्हणजे अश्विनी भारी आहे मान्य आहे तुला तर. एनिवे, तू जे काही करशील ना ते अगदी मनापासून 100% कर. निश्चित तुला यश मिळेल. अश्विनीतले चांगले गुण घे बाळा. तू जर तिच्याशी स्पर्धा करायला गेलीस ना तर तुला काहीही साध्य होणार नाही. आजोबा, पण हे जग ना स्पर्धेच आहे आणि मला इथे जिंकायचं, स्वतःला प्रूव्ह करायचंय. मग ती स्पर्धा आईसोबत करावी लागली ना तरी चालेल मला. नाही, इथे चुकतेस बाळा तू. अगं, कुणाची स्पर्धा करण्यासाठी तुझी आई एवढी यशस्वी झाली नाही आहे. आज जे यश मिळालं ना तिच्या मेहनतीमुळे, कष्टामुळे. तिने जी स्पर्धा केली ती स्पर्धा इतरांशी नव्हे. तिने यश मिळवलं ते आपल्या कुटुंबासाठी, आपल्या माणसांसाठी. आणि म्हणूनच अश्विनी सर्वांपेक्षा वेगळी आहे, स्पेशल आहे. तुला सांगतो मी, एकदा का तुला ते जमलं तर तुला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. आय एम कॉन्फिडंट. माझ्या बोलण्याचा जरा विचार करून बघ. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बरं, तू नाश्ता करून आली आहेस ना? का ग असं का विचारतेस? अपॉइंटमेंट्स बघ. आज श्वास घ्यायला सुद्धा वेळ नाहीये. मग चांगलंय की आपण काम करूया ना. अगं, हे पण दिवस आपण एक्सपिरियन्स केलेत. सो आय एम रेडी, नो प्रॉब्लेम. वा, नाईस, खूप छान दिसतंय. मला ना फार कौतुक वाटतंय ग मयू तुझं. म्हणजे तू जे काही करतेस ना,
सो प्राऊड ऑफ यू. म्हणजे काय बोलू मी, मला शब्द सुचत नाहीयेत. आत्या तू माझ्या आईशी भांड असंच सांगतेस ना मला. ए छे ग. मला कळतंय हा तुझं काय चाललंय ते. अरे हे बघ, मी आईशी भांडले म्हणून मी तिच्या शत्रूशी हात मिळवणी नाही करणार. माझ्या आईशी स्पर्धा चालू आहे म्हणून तुझ्यासारखी कट्ट कारस्थानं नाही करणार. आपले आधी कधी पटलं नाही आणि यानंतरही पटणार नाही, लक्षात ठेव. अगं मयू, मी अगं ऐक मयू, मयू ऑल द बेस्ट ज्युनियर मिसेस इंडिया.